सर्वांना शिवशरणार्थ. गेली आपण 4 प्रवचनामधून परमरहस्य कोण वाचावा, कसा वाचावा, कशासाठी वाचावा हे पाहिलं. त्याचबरोबर अध्याय क्रमांक 1 मध्ये गुरुमहात्म्ये, त्याचबरोबर भक्ती, मुक्ती, ज्ञान, विज्ञान, धर्म, कर्म काय याचं ज्ञान घेतलं आणि या अज्ञानी जीवाला शिव तत्वापर्यंत कसं जाता येईल याचा मार्ग अध्याय क्रमांक 1 मध्ये पाहिला. त्याचबरोबर अध्याय क्रमांक 2 मध्ये जे गुरुपासून तीर्थ भेटत असतं, जे की अष्टावरणामधील फलश्रुती आहे, ते तीर्थ महिमा कसा आहे, तो कसा घ्यावा, तो कोण घ्यावा और तीर्थविधी कशी करावी याचं महात्म्य आपण अध्याय क्रमांक 2 मध्ये पाहिलं. अध्याय क्रमांक 3 मध्ये वीर सेवांचं आचरण पद्धती काय असते, धारणा स्थिती काय आहे, त्याची लिंगनिष्ठा, लिंग भक्ती कशी असावी, त्याचे आचार विचार कसे असावेत याचं ज्ञान आपण अध्याय क्रमांक 3 मध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपल्याला अध्याय क्रमांक 4चं चिंतन या ठिकाणी पाहायचं आहे. तर अध्याय क्रमांक 4 मध्ये आज बद्ध कोणाला म्हणावं, मोक्ष कोणाला म्हणावं आणि बद्ध मोक्षाच्या पलीकडली अवस्था काय प्राप्त होत असते या विषयीचं ज्ञान आजच्या या प्रवचनातून तुम्हाला आम्हाला घ्यायचं. तर चला मग आपण प्रवचनाला सुरुवात करू. ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान त्रिपुरांधकार ज्ञानंजन लावून केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर, तया श्री गुरुसी नमो नमो. अखंड ब्रह्मांड नायक, शाश्वत वैभवाचा स्वामी, सर्वांच्या हृदय कमी विराजमान असलेल्या निर्गुण निराकार सगुण साकाराच्या भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक. शिवजीव एकटे ज्ञानाच्या या सृष्टीवर प्रत्येक जीवाला शिवतत्वापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे, तो मार्ग दाखवणारी किंवा शिवापाशी, भगवान शंकरापाशी, जे भगवान शिवापाशी जे गुरुत्व होतं, जे ज्ञान होतं, ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारी अशी असणारी जगन्माता पार्वती यांच्याही चरणी नतमस्तक. त्याचबरोबर परमेश्वराच्या 5 मुखातून जे 5 गण प्रगट झाले आणि तेच 5 गण या शिवाज्ञेवर, या भूतलावर येऊन आम्हाला शिवज्ञानाचा बोध केला आणि पंचपीठाची स्थापना केली. अशा पंचपीठाला वंदन करून 12व्या शतकामध्ये समता, बंधुभाव, जातीभेद निर्मूलन अशा जाचक ज्यांनी मात मिळवला. अनेक प्रकारे त्या ठिकाणी वचन साहित्य लिहून महाराज समाजाला समतेची शिकवण देणारे समता नायक, पहिल्या लोकसंस्कृतीचे जनक जगज्योती महात्मा बसवांना यांच्याही देवीचे नतमस्तक. 16व्या शतकामध्ये सर्व मानव जातीला जाग करण्याचं काम, मिजू नका जागा जागा, आपुल्या सौ धर्माने वागा असा संदेश देऊन सर्वांना जाग करण्याचं काम ज्यांनी केलं. अनेक अभंग रचना, अनेक ग्रंथाची रचना करून वीरशैव संप्रदायाच्या पायाभरणीचं काम पूर्ण केलं. तर ते म्हणजे संत श्रेष्ठ समाधीराजे संत शिरोमणी मनमत माऊली यांनी केलेलं आहे. अशा महान संतांच्या संजीवन समाधीचं माझ्या हृदय कमी स्मरण करू. त्याचबरोबर मनमत स्वामी यांच्या संत परंपरेतील सकल संत, जे की महादेव प्रभू असतील, लिंगेश्वर स्वामी, जीवन स्वामी, बसवलिंग स्वामी, शिवदास स्वामी, अशा सकल संतांच्या चरणी नतमस्तक. त्याचबरोबर वीरशैवाचं कळस्थान असणारे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज असतील धोतरजोडा, यांच्याही दिव्य चरणी नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज
परच पूर्ण भारतभर त्या ठिकाणी संचार करून फिरून ज्ञानाची दिव्य ज्योत पेटवून जड जीवाला उद्धारून टाकण्यासाठी जे शिवतत्व आहे, वीरसेवाचा आचार विचार जी पद्धती आहे, त्यामध्ये इष्टलिंग शिवदीक्षा असेल, असं महान कार्य करून सर्व समाज जागृतीचं काम 20व्या शतकामध्ये ज्यांनी केलं असे म्हणजे राष्ट्रगुरु वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही देवेचरे नतमस्तक. त्याचबरोबर माझे आई वडील यांच्याही देवेचरे नतमस्तक. त्याचबरोबर या युट्यूबच्या माध्यमातून असंख्य असणारे शिवगण श्रोते मंडळी महाराज ही प्रवचनी सेवा श्रवण करत आहेत. अशा असंख्य असणाऱ्या सर्व शिवगण श्रोते मंडळीच्या हृदय कमळी चैतन्य रूपी असणाऱ्या भगवान शिवाला मी वंदन करतो आणि अल्पशा प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ. परत आजच्या प्रवचन रूपी सेवेमध्ये जगन्माता पार्वतीने त्या ठिकाणी गुरु महात्म्य जाणून घेतलं. भक्ती मुक्ती ज्ञान विज्ञान धर्म कर्म या अज्ञानी जीवाला शिवतत्वाकडे जाता येईल याचा मार्ग जाणून घेतला. तीर्थ महिमा मानून घेतला. वीरसेवाचं लक्षण स्वरूप त्याचे आचार विचार पद्धती जाणून घेतल्याच्या नंतर आज जगन्माता पार्वतीला एक मनामध्ये इच्छा निर्माण झाली की बाबा या संसारामध्ये कोण बांधून राहतो, या जीवाला मायेचा गाला कसा घातला जातो आणि त्या मायेमध्ये गुंफून राहणारा जीव म्हणजे ते बद्ध आणि या मायेच्याही विजय मिळवून त्रिगुणाच्याही पुढे तीन मलाला त्या ठिकाणी नाहीसं करून क्षीण विकार नाहीसे करून जो साधक त्या ठिकाणी पुढे जातो ते म्हणजे मोक्षाचं लक्षण. असं असणारं बद्ध कोणाला म्हणावं, मोक्ष कोणाला म्हणावं आणि बद्ध आणि मोक्षाच्याही पुढली अवस्था काय असते साधकाची, ती जगन्माता पार्वतीला त्या ठिकाणी त्याचं ज्ञान घेण्यासाठी इच्छा निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी भगवान शंकराला त्या ठिकाणी जगन्माता पार्वती अध्याय क्रमांक 4 मध्ये विचारायला लागली की म्हणजे पार्वती विनवी देवा प्रती बंध मोक्षाची निरूपा स्थिती बद्ध मोक्षाची कैसी रीती निरूपावे स्वामी मग. बघा विश्वाची मौली असणारी ती जगन्माता पार्वती त्या भगवान शंकराला विचारत आहे की बाबा हे पापा देवाला विनंती करून म्हणत आहे, हे स्वामी बद्ध व मोक्ष यांचे स्वरूप मला सांगा. त्याचबरोबर बद्ध मोक्षाच्या पलीकडची स्थिती काय, तो साधक या बंधनातून मुक्त झाल्याच्या नंतर त्याची स्थिती काय प्राप्त होते ते मला सांगा. असा ज्यावेळेस भगवान शंकराला प्रश्न करते त्यावेळेस भगवान शंकर सांगतात, संकल्प विकल्प जेथे निमती निरहंकार सदा शांती तद्रूप ब्रह्मची होण्यासती तोची मोक्ष पैदेही. बद्धांना सांगण्याबद्दल मोक्षाची प्राप्ती सांगितली या ठिकाणी. बघा भगवान शंकर या ठिकाणी सांगत असताना सुरुवातीला सांगतात ज्या ठिकाणी संकल्प विकल्प त्या ठिकाणी नेमतात नाहीसे होतात, निरंकार भाव त्या ठिकाणी उत्पन्न होतो, सदा त्या ठिकाणी मनामध्ये शांती त्या ठिकाणी प्रधान होत असते. त्याचबरोबर तद्रूप ब्रह्माची होण असते म्हणजे त्या ब्रह्माशी एकरूप ज्यावेळेस होतात ते ब्रह्मरूप तत्व आणि आपल्यातलं चैतन्य एकच आहे याचं ज्ञान गुरुकडून त्यावेळेस प्राप्त झाल्याच्या नंतर तो साधक त्या अवस्थेला जातो. तीच अवस्था म्हणजे मोक्षाची अवस्था आहे असं त्या ठिकाणी भगवान शंकर त्या जगन्माता पार्वतीला सांगत आहे. एवढंच नाही, पुढे जाऊन भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात, मी परब्रह्म निश्चयशी नास्ती देखे वेदाशी आपण वीन न देखे कोणाशी तोची मोक्ष जाणावा. बघा मीच तो ब्रह्म आहे, मीच ते चैतन्य आहे आणि महाराज ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. मी तू परत त्या ठिकाणी निघून गेलं पाहिजे. मी तूपणा हनुरे रे सुख अक्षयी घे रे सुख ब्रह्मानंद होय गगने आनंद न मावे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी म्हणतात. ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ब्रह्म आणि मी हे वेगळं आहे हे दिसलं नाही पाहिजे. जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे ऐशी संताची हुडे निर्भय हिंदू अशा पद्धतीचं असणारं त्या ठिकाणी ज्ञान प्रदान झाल्याच्या नंतर ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर साधक त्या ब्रह्मरूप अवस्थेला जातो, त्या ब्रह्माशी एकरूप होतो. प्रत्येक जीवातल्या प्रत्येक देहधारी जीवातल्या ज्या चैतन्याचा आपल्या चैतन्याचा एकरूप साधण्याचं त्या ठिकाणी
तो साधायला बघतो. प्रत्येक जीवामध्ये शिवतत्व त्या ठिकाणी त्याला शोधायला लागतो. अशी ज्यावेळेस अवस्था प्राप्त होते तो साधक म्हणजे मोक्ष आहे. मोक्षाची प्राप्ती केलेला साधक. पुढे जाऊन सांगतात, इंद्रिय व्यापार बोळवण ध्यान धारणा नेमले साधन निमली बुद्धी मन होय उन्मन तोची मोक्ष जाणवे. बघा, तो इंद्रियाने ह्या संसाराचा व्यापार केला जातो. या देह सुखासाठी शोध घेतला जातो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन त्या ठिकाणी महाराज अल्पशा सुखाच्या शोधामध्ये लागलेलं असतं. आणि ते सुख त्या ठिकाणी महाराज या देह सुखासाठी न शोधता या आत्म्यासाठी या जीवाचं सुख ज्यावेळेस प्राप्त होतं, जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. संत ज्यावेळेस म्हणतात की बाबा या जीवाचं सुख कुठं आहे, त्या शरणांगती त्या शिवाला गेलं पाहिजे. आणि जो साधक भगवान शिवाला शरणांगती जातो त्या भगवान शिवाच्या सानिध्यामध्ये जातो. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याचं मन असणार त्या ठिकाणी चरणापाशी स्थिर होतं. असा साधक म्हणजे मोक्षाची प्राप्ती करणारा साधक आहे. जसं भगवान शंकर म्हणतात, गंगा सागराशी मिळाली ती पुन्हा न परत ते सागरूची झाली तैसे चित्तवृत्ती समरसली पूर्णानंद शाश्वत. बघा, भगवान शंकर सांगतात, आपल्या गावातून जे जाणारा होळ असेल त्या होळाला विशिष्ट असं नाव असतं. बघा, पण त्या होळाला कुठवर नाव असतं होय प्राप्त झालेलं, त्या एखाद्या मोठ्या नदीपर्यंत त्याला नाव असतं. आमच्या गावचा हा होळ आहे म्हणून किंवा हे नाला आहे म्हणून. पण ज्यावेळेस एखाद्या मोठ्या नदीमध्ये तो नाला समाविष्ट होतो त्यावेळेस त्या होळाला, त्या वाहणाऱ्या एका लवणाला महाराज, त्या पाण्याला, त्या नदीचं नाव प्राप्त होतंय की महाराज. मग ती गंगा नदी असेल, गोदावरी नदी असेल, यमुना असेल, नर्मदा असेल, ज्या नदीच्या पात्रामध्ये ते त्या ठिकाणी असणारा होळ त्या ठिकाणी जाऊन समाविष्ट होतो, त्या नदीच्या कुशीमध्ये दडला जातो, त्यावेळेस त्याला नदीचं प्राप्त होतं. पण त्या नदीचंही काम काय आहे, समुद्राकडे जाणे आहे. ती नदी जोपर्यंत समुद्राकडे जात असते तोपर्यंत त्या नदीला एक नाव असतं. गोदावरी नाव आहे, गंगा आहे, नर्मदा आहे. पण ती नदी ज्या वेळेस सागरामध्ये पोहोचते ते सागराशी एकरूपता होते त्यावेळेस त्या नदीला नाव उरत नाही, फक्त त्याला सागर म्हणलं जातं, समुद्र म्हणलं जातं. आणि मग महाराज एक वेळेस ती नदी त्या सागरात मिळाल्याच्या नंतर पुन्हा परतून येणे नाही, ती सागरामध्येच त्या ठिकाणी स्थिर राहते. तसं महाराज एक वेळेस साधकानं त्या शिवाचं परम ज्ञान घेतल्याच्या नंतर तो साधक त्या भगवान शिवाच्या चरणापाशी नम्र झाल्याच्या नंतर, शरणागती गेल्याच्या नंतर महाराज त्याच ठिकाणी महाराज तद्रूप त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर, ब्रह्मरूप अवस्थेला गेल्याच्या नंतर स्थिर राहणं, तो साधक त्याच अवस्थेला राहतो आणि पुन्हा परतून येणे नाही. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष अवस्था प्राप्त. अशा पद्धतीचं असणारं ज्ञान या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. त्याचबरोबर त्या साधकाची काय अवस्था असते बघा महाराज. जसं सागरामध्ये त्या नदीचं पाणी मिसळल्याच्या नंतर त्या नदीला नाव राहत नाही, रूप राहत नाही, रंग राहत नाही, काहीच राहत नाही, ती सागर होऊन जाते, त्याला समुद्र म्हणलं जातं. तसं त्या साधकाला भगवान शंकराच्या चरणी स्थिर झाल्याच्या नंतर, त्याला शरणागती गेल्याच्या नंतर, स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर त्या साधकाला साधक म्हणता येत नाही, त्याला शिवच म्हणता येतं. असं असणार त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतं. त्याची अवस्था काय होती बघा. पुढे जाऊन भगवान शंकर सांगतात की सत चित्त आनंद तिन्ही जाणून तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घन तो सोम झाला तो आपण तोची मोक्ष देवी. बघा, सत्य चित्त आनंद या तिन्ही गुणाच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी ज्ञान घेतल्याच्या नंतर त्या तिन्ही गुणाच्या पुढे जातो आणि तिन्हीचा जो साक्षी असणारा चिदानंद घन तो भगवान शिव परमात्मा आहे. आणि तो परमात्मा असणारा तो स्वयं झाला तो आपण, म्हणजे तो शिव परमात्माच त्या स्वरूपाचं प्राप्त केल्याच्या नंतर तो साधक तोची मोक्ष देवी, म्हणजे तो मोक्षाचा अधिकारी आहे, तोच मोक्ष आहे. अशा पद्धतीचं ज्ञान त्या ठिकाणी भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. आणि पुढे जाऊन म्हणतात की बाबा काय कर आता ऐक, आता विशेष मोक्ष ऐक, जेथे साक्षीत्व ही निमले देख, बुझे नाही जेथे साक्ष अनिक, तेथे उरे कोर स्वरूपे. बघा, जिथं साक्षीच त्याला राहत नाही. एखादी वेळेस आपण म्हणतो बघा, दुधा एवढं पांढरं शेपट आहे हो,
दुजा एवढं पवित्र आहे. पण एखादी वेळेस अशा वेळेस अशी गोष्ट येते की बस त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही किंवा त्याला उपमाच देता येत नाही. आता सूर्य एवढं तेजस्वी आपण म्हणू शकतो, पण सूर्य कोणा एवढा तेजस्वी म्हणता येईल का? सूर्याला उपमा कशाची देता येईल का तेजस्व्याला? त्याच्या तेजाला उपमा देता येत नाही. तसं महाराज तो साधक त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर त्या साधकाला ती कुठल्याच गोष्टीची उपमा देता येत नाही किंवा त्या अवस्थेला त्या ठिकाणी साधकाला महाराज काहीच सांगता येत नाही. असं असणारं लक्षण म्हणजे तो शिवतत्वाला जाणारा, तो मोक्षाची प्राप्ती करणारा साधक, तो मोक्ष आहे. मग महाराज अशा पद्धतीचं मोक्षाचं लक्षण सांगितल्याच्या नंतर भगवान शंकर महाराज बद्ध कोणाला म्हणावं हे सांगत असताना म्हणतात, आता बद्धता ती ऐक, ते दृष्टाकृते लेख, तेही सांगू दोषिक, बद्धता लक्षण, जो अहंकारे गर्वित, काम आग्नेत लोलांगत, कामे कर्मे ज्याचे चित्त, तोची बद्धता. बघा, तो भगवान शंकर त्या ठिकाणी जगन्माता पार्वतीला सांगत असताना बद्धाचं लक्षण सांगितलं. जो अहंकारानं गर्वित आहे, त्याच्या अंगामध्ये सर्व अहंकार दडलेला आहे. काम आग्नी म्हणजे काम वासना ज्याच्या अंगामध्ये आहे, असा असणारा षड विकार ज्याच्या अंगामध्ये भरलेले आहेत, तो साधक म्हणजे बद्ध आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन सांगितलं की बाबा मी आचार्य महागण, आमची क्रिये पुढे आहे कोण, वाहे क्रियाक्रमाचा अभिमान, तोची बद्ध जाण देवी. एखादी व्यक्ती ज्ञानानं म्हणा किंवा पदानं जरी श्रेष्ठ असेल, शिवाचार्याच्या पदाला असेल, जंगमाच्या वंशामध्ये जन्माला आला असेल, त्या मिळालेल्या पात्रतेचं, मिळालेल्या अधिकाराचं जर त्याला गर्व जर आला, शिवाचार्य असो की कोणी असो, इथं माऊलीनं सांगितले, जर त्याला त्या गोष्टीचा अभिमान गर्व जर आला तर तो काय बद्ध आहे म्हणले. तो मोक्षाच्या प्राप्तीचा नाही, अधिकारी नाही. तो कोण आहे? तो बद्ध आहे. पुढे जाऊन माऊलीनं सांगितलं, आम्ही वीरसेव जंगम, आम्हा पुढे कोणी नाही उत्तम, आम्हीच जाणो म्हणती लिंग वर्म, तोची बद्धता. एखादी जर साधक म्हणत असेल की बाबा मी पवित्र कुळामध्ये, वीरसेवक कुळामध्ये जन्माला आलोय, जंगम कुळामध्ये जन्माला आलोय, मी शिवाचार्य आहे आणि मीच त्या इष्टलिंगाचं महात्म्य जाणू शकतो, या व्यतिरिक्त दुसरं कोणीही जाणू शकत नाही, असं ज्या वेळेस त्याला महाराज अभिमानाचा भाव उत्पन्न होतो, त्यानंतर अहंकाराचा भाव उत्पन्न होतो, मीपणाचा त्या ठिकाणी भाव उत्पन्न होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणतात, तो कितीही ज्ञानी असला, कितीही पवित्र कुळामध्ये जन्माला असला, तरी तो काय आहे? बद्ध आहे म्हणले. मोक्षाच्या प्राप्तीसाठी तो साधक त्या ठिकाणी योग्य नाही. तो बद्धामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी बंधनामध्ये गुंतलेला असल्यामुळे अहंकाराचं बंधन आहे, अभिमानाचं बंधन आहे, म्हणून तो मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही. अशा पद्धतीच्या ठिकाणी बद्धाचं लक्षण या ठिकाणी महाराज भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. त्याचबरोबर भगवान शंकर सांगतात की बाबा वस्तूचे अत्यंत विस्मरण, विषयाचे सदा ध्यान, संकल्प विकल्पे भरले मन, तोची बद्धता जाण. बघा महाराज बद्धाचे अनेक लक्षण सांगितले. जो वस्तूचं ज्ञान आहे, आता वस्तूचं ज्ञान, वस्तू कोणाला म्हणावं काय नाही आपल्याला कोणा पाहायचंय, ह्या ब्रह्मरूपालाच वस्तू म्हणलेलं आहे, शिवतत्वाला वस्तू म्हणलेला आहे. जो जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र व्यापून असणारा तो दृष्टी भगवान शिव परमात्मा आहे, त्या सृष्टीमध्ये सर्वत्र व्यापून असणारा त्याला वस्तुरूप त्या ठिकाणी पाहण्यासाठी महाराज गुरुचा कृपाशीर्वाद लागतो. आणि त्याचं त्याला स्मरणच नाही, त्याचं ज्ञान नाही, जो विषयामध्ये सदा गुंतलेला आहे, संकल्प विकलनाने त्याचं ज्याचं मन भरलेलं आहे, असा असणारा साधक म्हणजे बद्ध आहे. असा असणारा तो ठिकाणी मिठूपणाचा ज्याला भेद, परत मान अपमान, महाराज ज्ञानाचा गर्व ज्या साधकाला आहे, तो साधक म्हणजे महाराज काय बद्ध आहे. अशा पद्धतीचं असणारा अनेक लक्षणं त्या ठिकाणी भगवान शंकराने या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढं
बद्धाचं लक्षण सांगत असताना अजून त्या ठिकाणी भगवान शंकर सांगतात, आयशी बद्धाची लक्षण या लागी व्हावे सावधान, श्री सद्गुरुशी नमून कृपाहस्त दान मागावे. म्हणजे असा असणारा ते संकल्प विकल्प भरलेलं असलेलं मन, अहंकार, अभिमान, बराच शेवट विकार असतील, मीठूपणा असणारा त्या ठिकाणी असणारा त्या साधकाच्या मनामध्ये असणारे ते सर्व गोष्टी भरलेल्या आहेत, तो बद्ध आहे. जो संसारामध्ये बांधला जातो, या देहानं 5 विषय सुखाचा शोध घेत असतो, तो सध्या बद्ध आहे, बांधल्या गेलेला आहे. जिथं मोह माया शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे, अहंकार शिल्लक आहे, तो काय बद्ध आहे. आणि याच्या अवस्थेच्या पुढे जो साधक जातो, तो मात्र मग मोक्षाच्या प्राप्तीला जात असतो. आणि तिकडे जाण्यासाठी काय आहे तर महाराज जो सावध होतो आणि श्री गुरुला शरणागती जातो. श्री गुरुशी नमून कृपा हस्त दान मागावे. महाराज त्या ठिकाणी मोक्षाच्या अवस्थेला जात असायचं असेल तर मोक्षाची अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करा तर त्या सद्गुरूला शरण जा, त्यांच्या चरणापाशी त्या ठिकाणी जाऊन विलीन व्हा आणि मग महाराज त्या ठिकाणी कृपादानाचा त्या ठिकाणी आशीर्वाद त्या ठिकाणी मागावं. अशा पद्धती त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. आणि पुढे जाऊन म्हणतात की बाबा संकल्प विकल्प आहे ज्याचे मन, मी करता धोरणे अभिमान, अशांत क्रोध लोभा कळून सदा बांधिला तो. तर महाराज त्या गुरुच्या चरणापाशी गेल्याच्या नंतरही संकल्प विकल्प गेले नाहीत, काम क्रोध लोभ अशा असणारे ते षड विकार त्या ठिकाणी निघून गेले नाहीत. तर संसारात असो या नसो, वैराग्य जरी असला तरी तो महाराज साधक हा मुक्तीचा अधिकारी नाही, तो मोक्षाचा अधिकारी नाही. महाराज संसारात असूनही तर हे षड विकार निघून गेले, मीठूपणा निघून गेला तर तो मोक्षाचा अधिकार आहे. आणि महाराज तो वैराग्य धारण करून जर त्याच्याकडे विकार जर शिल्लक असतील तर तो मग मोक्षाचा अधिकारी नाही. अशा पद्धतीने भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात, ना शिवंत संसारी सुख, अत्यानंदे मानी मूर्ख, क्रोधे करी रखरख, सर्वथा बद्ध तो. बघा या संसारामध्ये असून जर तो नाशिवंत असणारा सुख जर त्या ठिकाणी म्हणजे जे काही वासना आहे, 5 विषय सुख आहेत, महाराज हे देहबुद्धीने ज्यावेळेस संसारात राहून पाहायला लागतो, तो साधक म्हणजे मूर्ख आहे, तो बद्ध आहे. आणि तर या संसारात असून महाराज त्या ठिकाणी या जीव आत्म्याच्या सुखाची प्राप्ती ज्यावेळेस साधक करायला लागतो, तो साधक म्हणजे मोक्षाचा अधिकारी आहे. अशा पद्धतीने भगवान शंकर या ठिकाणी सांगतात, मी जीव असेही देहबुद्धी, ब्रह्मभावना नाठवे कधी, कुकर्माची संगती, कुबुद्धी निधी, तोच बद्ध तो पार्वती. बघा बद्धाचं लक्षण सांगत असताना भगवान शंकर म्हणतात की बाबा मी जीव असे म्हणजे या देहालाच जीवात्मा असं समजणार, माझं देह म्हणजे चैतन्य आहे असा समजणारा जो बुद्धिहीन माणूस आहे तोच बद्ध आहे. आणि मग महाराज त्या ठिकाणी कुकर्म करायला लागतो, नको त्या गोष्टी करायला लागतो. असा असणारा त्या ठिकाणी महाराज वावरणारा साधक जो पण आहे तो मानवधारी जरी असला, नर देह धारण करणारा जरूर तो साधक असला तरी तो काय बद्धामध्ये अडकलेला आहे, बंधनामध्ये अडकलेला असल्यामुळे तो बद्ध आहे. अशा पद्धत भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. पुढे जाऊन भगवान शंकर म्हणतात, आयशी बद्ध मुक्तीचे लक्षण निरूपले तू निवडून, आता बद्ध मुक्तीचा कोण एको देवी. बघा इतक्या वेळेने सांगितलं की पहिल्यांदा सुरुवातीला मोक्षाचे लक्षण सांगितले, मोक्ष कोणाला म्हणायचं, मुक्त कोणाला म्हणायचं. नंतर सांगितलं बद्ध कोणाला म्हणायचं, जो या संसारामध्ये बांधलेला आहे, या देह सुखाच्या मागे लागलेला आहे तो बद्ध आहे. त्याच्या देहामध्ये षडविकार दडलेले आहेत, अहंकार आहे, मीठूपणा आहे, अभिमान आहे, वासना आहे, तो साधक म्हणजे बद्धामध्ये अडकलेला आहे, बंधनामध्ये अडकला आहे, त्याला बद्ध म्हणायचं. आणि ज्यांच्यापासून हे निघून गेलेत त्याला मोक्ष साधक म्हणायचं, मोक्षाची प्राप्ती म्हणायचं. आता ह्या मोक्षाच्याही पुढली अवस्था काय आहे हे सांगत असताना भगवान शंकर म्हणतात, ती गोष्टी असे अगण्य कोणाशीही नव्हे गणे, तू माझा आत्मा म्हणून उत्तम गुहा तुझं सांगत असे. बघा पार्वती मातेला सांगतात की बाबा मोक्षाच्याही पुढली अवस्था आहे ही कोणालाही माहिती नाही किंवा त्याचं ज्ञान कोणाला नाही, पण तू माझाच आत्मा आहेस, माझच त्या ठिकाणी स्वरूप असल्यामुळे जगन्माता पार्वती हे तुला गुह्य ज्ञान असणार मी त्या ठिकाणी तुला सांगत आहे. असं त्या ठिकाणी भगवान शंकर बद्ध मुक्त त्याच्याही पुढल्या अवस्था त्या ठिकाणी जगन्माता पार्वतीला सांगत आहेत. तरी तो न कळे सहज अगम्य अवजर तुझ
मी सांगेन परम गुण लक्ष दे आधरे. बघा, हे बद्ध आणि मोक्षाची पुण्य अवस्था ही अशी सहजासहजी समजणारी नाही. महाराज, त्याला खूप मोठी साधना लागते. त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी साधकाला अत्यंत त्या ठिकाणी महाराज कष्ट करावे लागतात. अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि तो साधक त्या अवस्थेपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस बद्ध मोक्षाची लक्षणं त्या ठिकाणी त्याला लक्षात येतात किंवा त्याचं ज्ञान प्राप्त होत असतं. असं असणारं गुह्य ज्ञान त्या ठिकाणी भगवान शंकर जगन्माता पार्वतीला सांगतात. जे गुह्य शास्त्र पुराण न कळेची, जप तप ध्याना नाधवेची, जे का व्याकरण ज्ञान नेची, ती गुह्य निरूप ओ देवी. बघा, जे शास्त्रांना कळालं नाही, जे जप तप ध्यान करणाऱ्या व्यक्तीला कळालं नाही, कोणालाच ते कळू शकलं नाही की बाबा बद्ध मोक्षाची पुण्य अवस्था काय असते, ते असणार गुह्य ज्ञान त्या ठिकाणी असं असणार भगवान शंकर त्या जगन्माता पार्वतीला या ठिकाणी सांगत आहेत. जे बद्ध मोक्षतीत ते क्षराक्षर साक्षभूत, तोची तुझ सांगू गुहार्थ सावध परिस. आता बघा, भगवान शंकर असणार त्या ठिकाणी बद्ध मोक्षाच्या पुण्य अवस्था सांगत असताना म्हणतात की बाबा जगन्माता पार्वतीला तू सावध हो. आणि आता सावध होऊन त्या ठिकाणी महाराज मोक्षाच्याही पुण्य लक्षण काय असतं ते तू श्रवण कर, त्या ठिकाणी मी सांगत आहे. अशा पद्धतीचं सांगून भगवान शंकर त्या ठिकाणी मोक्षाची पुण्य अवस्था सांगत आहेत. शंकर म्हणे पार्वती प्रती, अलक्ष लक्षी ब्रह्मज्योती, तेथी लोभ भय वसती तशी कधा काळी. बघा, मोक्षाची पुण्य अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर साधकाची अवस्था काय होते तर हे म्हणतात की बघा हे पार्वती, ज्याच ब्रह्मज्योत सदैव तेजित असते, त्या ब्रह्माशी एकरूप झालेला तो साधक आहे. त्याला सुखादुःखाची खंत नाही, गरीब श्रीमंतीची त्या ठिकाणी त्याला कसलाच त्या ठिकाणी महाराज खंत राहणार नाही, शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही. आणि तेथे लोभ भय वसती नसे कदा काय. म्हणजे भय बी नाही, लोभ नाही, भीती नाही, कसल्याच गोष्टीचं त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. असा साधक म्हणजे ब्रह्म मोक्षाच्याही पुण्य अवस्था प्राप्त आहे. एक पार्वती, तिसरे त्याचे लक्षण अलक्ष रूपी, उभयाशी साक्ष, बद्धता नाही तेथे कैचा मोक्ष तया परब्रह्मशी. बघा, जिथं बांधलाच गेला नाही तर त्याला मोक्षाची काय आवश्यकता आहे. तो सदैव मुक्त आहे, तो मोक्षाच्याही पुण्य अवस्था प्राप्त आहे. जो लोभी नाही बांधिला, तो भया चुकला, म्हणून तो मुक्तीची बोलिला, लोभे केला बद्ध एक. बघा, जो लोभानेच बांधला नाही, जो मायेत गुंतलाच नाही, तो साधक म्हणजे मी मोक्षाच्याही पुढे गेलेला आहे. शिवस्वरूप प्राप्त झालेला आहे. त्याला महाराज कसलीच खंत नाही, देही असून विदेही आहे. अशी अवस्था म्हणजे मोक्षाची पुण्य अवस्था आहे, असं भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. जो बंद मोक्ष भया पक्ष, जाणून असे सर्व साक्ष, त्या केवी बाधे मोक्ष बंद मोक्ष सदा सावध स्वरूपी. बघा, ह्या बद्ध मोक्षाचं ज्ञान ज्याने घेतलेलं आहे आणि बद्ध मोक्षाची अवस्था त्याला ज्ञानाच्या माध्यमातून समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोक्षाच्याही पुढे गेलेला आहे. तो ब्रह्मरूप अवस्थेला आहे, शिवस्वरूप प्राप्त केलेला आहे आणि त्या ठिकाणी आढळ त्या ठिकाणी राहतो. असा साधक म्हणजे मुक्त आहे. आजन्म नित्य परब्रह्म मानसी, तया बदता मुक्तता कयासी, बदतो बांधला मुक्त सुटला त्याशी म्हणणे केवी. जो या संसारामध्ये असेल, या शरीरविकारामध्ये असेल, मायेमध्ये जो गुंतला आहे तो बंधनात आहे. जो त्याच्यामध्ये मायामध्ये गुंतलाच नाही असा साधक तो मुक्तच आहे. बघा, जो बांधल्या गेला तो बद्ध, गुंतला गेला तो बद्ध, पण जिथं गुंतवणूकच नाही तो त्याच्यात महाराज इच्छाच बाळगत नाही किंवा त्याच्यामध्ये ते गुंतून राहतच नाही, असा साधक असा तो मुक्त आहे. तर शिवच आहे, सदैव त्या ठिकाणी ब्रह्मरूप अवस्थेला गेला तो महाराज मोक्षाच्याही पुढे अवस्था त्याला प्राप्त आहे. जो मुळी बांधलाच नाही, तया सुटला म्हणणे काय, बद्ध मुक्त आठवू जया नाही, तो सहज मुक्त तिसरा. बघा, ज्याला बद्ध मुक्त हे आठवतच नाही तर त्याला बांधण्याची काय गरज आहे, तो बांधल्या जात नाही असा असणारा तो काय सतत मुक्त अवस्थेत त्या ठिकाणी सहज आहे. अशा पद्धतीचं लक्षण त्या ठिकाणी भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. बघा महाराज,
ही अवस्था प्राप्त होत असताना अनेक प्रकारची साधना करावी लागते. त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी सद्गुरूचा कृपा आशीर्वाद लागावा लागतो. स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. त्यावेळेस साधक त्या अवस्थेला जात असतो. आणि त्याचं महाराज सतत उठणं बसणं जे काही आपलं नित्यकर्म आहे ते शिवारपेट त्या ठिकाणी होत असतं. त्याला महाराज कसल्याच प्रकारची खंत या जीवनामध्ये वाटत नाही, दुःख नसतं आणि सुखाने त्या ठिकाणी भारावूनही जात नाही. साधकाची अवस्था त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर तो बद्ध मोक्षाच्या पुढील अवस्था आहे. बघा, साधकच्या अवस्थेला गेल्याच्या नंतर साधकाची अवस्था काय होत असते, एक मी तुम्हाला दृष्टांत देतो. एका आश्रमामध्ये एक साधू राहायचे आणि मग महाराज त्या साधूची सेवा करत असताना, त्या गुरुची सेवा करत असताना अनेक शिष्य मंडळी त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये राहायचे. आणि एका गावातील एका नागरिकानं, एका भक्तानं त्या गुरुला दूध खाण्यासाठी एक गाय आणून दिली महाराज आश्रमामध्ये. आणि महाराज मग त्या शिष्याने त्या गुरुला जाऊन सांगितलं, म्हणजे महाराज, आपल्या जवळच्याच एका खेडेगावातल्या एका ग्रस्तांनी आपल्याला दूध खाण्यासाठी गाय दिली म्हणली. मग महाराज त्या ठिकाणी गुरुला सांगितलं, बरं बरं म्हणले, ठीक आहे, त्याला बांधा म्हणले, घ्या म्हणले गाय आपल्या आश्रमामध्ये. आणि मग महाराज एक 8-10 दिवस निघून गेल्याच्या नंतर तोच साधक आला आणि माझी मला गाय परत द्या म्हणून महाराज त्या ठिकाणी गाय त्याला परत नेली. पुन्हा शिष्याने त्या गुरुला जाऊन सांगितलं, म्हणजे गुरुदेवा, जी आपल्या आश्रमामध्ये गाय दिली होती ती गाय पुन्हा परत नेली म्हणले. गुरुदेव म्हणजे बरं झालं की म्हणले, त्या गायीला चाराही टाकणं लागला आणि शेणही काढणं नका, बरं झालं म्हणजे ज्याची बला त्याला नेली. दृष्टांत संपला. मला सिद्धांत हा सांगायचा होता. त्या गुरुला ज्यावेळेस दूध खाण्यासाठी गाय दिली त्यावेळेस दूध आपल्याला प्राप्त होणार आहे ह्याचा हर्ष मानला नाही, आनंदही झाला नाही. आणि आपण 8-10 दिवस ज्या गायचं दूध खात आहोत ते दूध आता त्या ठिकाणी गाय परत मिळाले त्याचं दुःखही झालं नाही. ही अवस्था आधी महाराज त्या संतांची स्थिर अवस्था असते. आणि जीवनामध्ये सुखही आलं तरी त्यांना सुख वाटत नाही आणि दुःख आलं तरी दुःख वाटत नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. ही अवस्थाच म्हणजे महाराज बद्ध मोक्षाच्या पुढील अवस्था आहे. आशापचं लक्षण भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. आणि असा असणार त्या ठिकाणी महाराज ते सुख तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, ती अवस्था तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. असा असणार भगवान शंकर या अध्यायामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतात. आणि मग महाराज त्या ठिकाणी असं असताना त्या ठिकाणी ब्रह्मरूप अवस्थेला त्या ठिकाणी महाराज ते जाणं, शिवतत्वाला जाणं त्या साधकासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हा देहच त्यासाठी मिळालेला आहे. म्हणून बद्ध आणि लक्ष मोक्षाचं लक्षण ते काय आहे ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी महाराज सद्गुरूला शरणगत जाऊन महाराज त्याच्याकडून त्या ठिकाणी ज्ञान घेऊन महाराज त्या ठिकाणी आपण दत्त मोक्षाच्याही पुण्य अवस्था प्राप्त करून घेणं हे महत्वाचं आहे. महाराज ते शिवस्वरूप प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारचं भगवान शंकर या ठिकाणी सांगतात. आणि ती अवस्था जर कशी असेल तर ती अवस्था महाराज दृष्टीने दिसत नाही किंवा त्या साधकामध्ये आहे तो ब्रह्मरूप अवस्थेला गेलाय की नाही हे दृष्टीने दिसत नाही, तर अनुभवावं लागतंय की नाही महाराज. एखादी साधक मोक्षाची प्राप्ती मिळवली की नाही हे कोणालाही सांगता येत नाही. तो व्यक्ती मोक्षापर्यंत गेलेला आहे हे सांगता येत नाही, तर ते अनुभवायचं असतं असं भगवान शंकर म्हणतात. म्हणशी ब्रह्म कैसे असे ते कर्मचक्षु ते न दिसे ज्ञान अंजनी पूर्ण प्रकाशे हृदय आकाशी देवी. असा असणारा तो मोक्ष महाराज त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी समजत नाही किंवा ते कळत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं, हे ब्रह्मरूप अवस्था कशी प्राप्त होते तर बघा, चर्मचक्षुने त्या ठिकाणी न दिसे म्हणजे या बाह्य डोळ्याला जी आपल्या दृष्टीने दिसणारी गोष्ट आहे ती या चर्मदृष्टीने त्या ठिकाणी पाहू शकत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, ज्ञान अंजनी पूर्ण प्रकाश. मग ज्ञानानं त्या ठिकाणी प्रकाशाच्या त्या ज्ञानमय प्रकाशानं त्या ठिकाणी ते अनुभवलं पाहिजे आणि त्या मोक्षाच्या त्या ठिकाणी महाराज अधिकारापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळं हे ज्ञान त्या ठिकाणी त्या साधकाला होणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान घ्यायचं असेल तर काय करा, गुरुच्या चरणापाशी जा. अशा पद्धतीचा असणारा त्या ठिकाणी साधक जर त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्वरूप प्राप्त केलं तर नक्कीच तो साधक कसा असतो, ते सदा उदास वृत्ती
भोग विलास तुंकुनी टाकेती, इष्टे समान विषय सुख मानती, सदा संतुष्ट ते. बघा, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना चैतन्याचं ज्ञान झालं, स्वरूपाचं ज्ञान झालं, की त्या साधकाची अवस्था कशी होते, ते ब्रह्मरूप अवस्थेला गेलेला साधक कसा राहतो, ते सदा उदास वृत्तीनं राहतो. त्याचबरोबर भोग विलास थुंकुनी टाकीतो, म्हणजे जे काही भोग, ज्या वस्तू आपण भोगत असतो, संसारातलं सुख त्या ठिकाणी भोगत असतो, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्याचा त्याग करतो, टाकून टाकतो. ते विष्टे समान त्या ठिकाणी विषय सुख मानित असतो. आणि असा असणारा साधक सदा संतुष्ट, ते म्हणजे तो साधक सदा संतुष्ट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी समाधान राहतो. ही अवस्था मोक्षाची अवस्था आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान शंकर सांगतात, ते मजला सदा पूज्य उदास वृत्ती महाराज, ज्याच्या क्रियाचाराचे तेज दूर करी भावाते. बघा, असा असणारा साधक, अशा मोक्षाच्याही पुढे गेलेला तो साधक असणारा, तो साध्यापर्यंत पोहोचलेला आहे, माझं स्वरूप प्राप्त करणारा जो भक्त आहे, तो भक्त माझ्यासाठी काय पूजनीय आहे. ते मजला सदा पूज्य, तो असणारा साधक मला सतत पूज्य आहे. असा असणारा साधक महाराज, एखाद्या त्या ठिकाणी महाराज दुराचारानं जरी त्याचं दर्शन घेतलं, तरी तो त्या अवस्थेला गेलेला साधक त्याचं दुःख नाहीसं करण्याची ताकद त्याच्यामध्ये येत असते. असा असणारा तो साधक त्या अवस्थेला गेलेला असतो, असं भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. त्याशी लोह सोन जाण, समानाची मान अपमान, आणि मित्र प्रिय अप्रिय समान, सहज मुक्त जंगम तो. बघा, त्या साधकाला लोह आणि सुवर्ण सारखंच वाटायला लागतं, मान अपमान सारखाच वाटायला लागतो. मित्र आणि शत्रू सध्या त्या ठिकाणी समदृष्टीनं पाहण्याची दृष्टी त्याला प्रदान होत असते. असं असणारं लक्षण म्हणजे बद्ध मोक्षाची पुण्य अवस्था आहे. अशा पुढे भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. असा असणारी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. इथे आपुले सहशी श्रीगुरूच, अवघाची अवघा तोच, ऐसे निश्चय झाले साच, गुरुविन आणू नये तो. बघा, ती अवस्था गुरुकडून प्राप्त झाल्याच्या नंतर त्या गुरुच्या चरणापाशी सदैव त्या ठिकाणी मन स्थिर असलं पाहिजे. त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर साधकाला ती अवस्था सदैव कायम त्याच्यामध्ये ती स्थिर झाली पाहिजे. असा साधक जर झाला, त्या बद्धातून मुक्त झाला, तर महाराज मग त्या मोक्ष त्याला प्राप्त होतो. मोक्षाचीही तुल्य अवस्था त्याला प्राप्त होत असते. महाराज ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. देहात असून विधीही त्या ठिकाणी साधक त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर महाराज ते बद्ध मोक्षाची पुल्य अवस्था आहे. अशा पद्धतीचं ज्ञान त्या ठिकाणी भगवान शंकरानं या अध्यायामध्ये जगन्माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या सर्व नवीन सेवजन बसले लावण्या ध्यान, वक्ता मने सद्गद श्रवण करवी सोत्यासी. बघा, असा असणारं ज्ञान त्या ठिकाणी स्वतःला भगवान शंकर त्या ठिकाणी म्हणजे जगन्माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगत आहेत. आणि हे बद्धाचं लक्षण त्या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे, मोक्षाचंही ज्ञान घेतलं पाहिजे. आणि महाराज बद्ध मोक्षाची ही पुढील अवस्था जी आहे, त्या ब्रह्मरूप अवस्था शिवतत्वापर्यंत तुम्ही आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं असणारं गुह्य ज्ञान या अध्यायामध्ये भगवान शंकर जगन्माता पार्वतीला सांगतात. आणि त्या अवस्थेपर्यंत तुम्ही आम्ही गेलो पाहिजे, ती अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. यासाठीच हा देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. 84 लक्ष योजनेमध्ये मानवाचा देह हा श्रेष्ठ आहे. कारण की आला नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमविता, मग कोण्या देही कराल सार्थक पाव एक करुनिया. बघा, या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर दुसरा देह कुठला नाही. म्हणून संत म्हणतात की बाबा, हे मानवाचा देहच लाभदायक आहे. त्या मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी हा देह महाराज एकदम लाभदायक आहे आणि श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठीच हा देह मिळालेला आहे. म्हणून त्या मानवी देहात आल्याच्या नंतर, पवित्र कुळात आल्याच्या नंतर महाराज हे अनमोल असा असणाऱ्या त्या ठिकाणी आयुष्य प्राप्त झाल्याच्या नंतर या साधकांनी त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी, त्या मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी महाराज सद्गुरूकडे जा. बद्ध मोक्षाचं लक्षण त्या ठिकाणी जाणून घेऊन महाराज हे षड विकार नाहीसे करा, ऋतुपणा नाहीसा करा, वासना नाहीशी करा. आणि असा असणाऱ्या त्या ठिकाणी महाराज या बंधनामध्ये अडकून न राहता महाराज या बंधनातून बाहेर निघा आणि साधक त्या अवस्थेपर्यंत जावं. अशा पद्धतीचं संत या ठिकाणी सांगतात. अध्याय क्रमांक 4 मध्ये भगवान शंकर जगन्माता पार्वतीला हे ज्ञान त्या ठिकाणी देत असतात. म्हणून
महाराज जीवनात आल्याच्या नंतर या जीवाचं कल्याण करून घेण्यासाठी साधकानं त्या भगवान शंकराची त्या ठिकाणी महाराज शरणागती जाऊन काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण. महाराज त्या ठिकाणी देहानं मनानं अंतकरणानं भगवान शंकराला त्या ठिकाणी महाराज एकरूप त्या ठिकाणी आणून सुस्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करून निर्गुण सायुज्यता नावाची मुक्ती तुम्ही आम्ही प्राप्त करावी एवढंच त्या ठिकाणी या प्रसंगी या प्रवचनातून मी त्या ठिकाणी भगवान शंकराच्या चरणी मी प्रार्थना करतो की ही मुक्ती तुम्हाला आम्हाला प्रधान व्हावी, त्या अवस्थेपर्यंत सर्व साधक त्या ठिकाणी जावं अशा पद्धतीने भगवान शंकरापाशी विनंती करून मी या सेवेला पूर्ण विराम करतो. सेवेला येथेच थांबतो. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग गुणवी मोजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती शिवाय महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी नर्मद स्वामी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय.